पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या प्रेमळ उपस्थितीत या दिवसाची सुरुवात करीत असताना माझ्या जीवनात तुझ्या आशीर्वादाचे सप्तसूर उमटावेत म्हणून मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. आज केवळ घडत असलेल्या गोष्टींकडे मी निष्क्रियपणे पाहू नये, तर सक्रियपणे काही गोष्टी घडून येण्यासाठी पुढाकार घ्यावा म्हणून मला कृपा दे. प्रतिकूल परिस्थिती पाहून हतबल व हताश न होता तिचे सोने करणारी अनुकूल मनस्थिती मी धारण करावी म्हणून मला मार्गदर्शन कर. वारा पाहून पाठ फिरविण्याऐवजी जीवनाच्या शिडात तो भरून घेऊन त्या वाऱ्याची दिशा बदलण्याची धमक माझ्या धमन्यामधून वाहती कर. संकट व अपयश ह्यांच्यापुढे हात न टेकता त्यांच्याशी 2 हात करण्याचे धैर्य मला प्रदान कर. भीती व चिंता करीत बसण्यापेक्षा चिंतन करून भरीव कार्य करण्यास मला शक्ती दे. अपराधीपण व अपमानाचे शल्य गोंजारत बसण्याऐवजी पश्चाताप व परिवर्तनाचा मार्ग चोखाळण्यास मला सहाय्य कर. कालबाह्य व बुरसटलेल्या विचारसरणीत अडकून पडण्याऐवजी काळाप्रमाणे जुने ते सोने आणि नवे ते हवे यामध्ये समतोल साधण्याची कृपा तू मला आज प्रदान कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पोप महाशयांच्या हेतूसाठी प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून प्रार्थना करूया. जगामध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून प्रार्थना करूया. जे गरीब, अनाथ, आजारी या सर्व लोकांसाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. कधी धरतीस अंतरतो आणि आकाश पांघरतो. कधी धरतीस अंतरतो आणि आकाश पांघरतो. प्रभू संदेश घेऊन मी घरी अखेरचा जातो. कधी धरतीस अंतरतो आणि आकाश पांघरतो. कधी आभाळ कोसळते, कधी वरून धग धगते. कधी आभाळ कोसळते, कधी वरून धग धगते. तरी प्रभू पाऊला स्मरुनी, पाऊला
पांघरतो, कधी धरतीस अंतरतो आणि आकाश पांघरतो. प्रभू संदेश घेऊन मी घरी अखेरचा जातो, कधी धरतीस अंतरतो आणि आकाश पांघरतो, आणि आकाश